आमदारांनी गोडशेला पडतील त्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेतो. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. आणि उमेदवार गावचा आहे म्हणून तरी मी तर आमदारला अगोदर 1 महिन्याला सांगितलं बाबा दीपक आबा जरी बापूकडे गेलं तरी मी तुमच्या मागं आहे. सरपंच बोलले मी अगोदरच त्यांना सांगितलं होतं. आणि माझं असं असतं एकदा जर शब्द दिला तर तो आपण पाळतो, नाही दिला तर उघड विरोध पण करतो, कोणाला भेट पण नसतो. त्यामुळं आमदारला खर्चून पाठिंबा देणे, गावात कमीत कमी 500 लीड केलं पाहिजे तर गावच्या उमेदवाराची किंमत राहील. काय उमेदवार मागं राहिल्यावर आपली किंमत काय राहील. आणि गावातला तिथे ते गचुरीला धरता येईल तुम्हासारखं कोणाला मी परगोजला काय धरणार आहे. म्हणून गावातील सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी आपल्या गावचा उमेदवार आहे, आपला उमेदवार आहे या उद्देशाने सगळ्यांनी प्रयत्न करायचा आणि चांगल्या मतांना मताधिक्य द्यायचं. बाकीच्या गावात त्यांची बघतील पण आपल्या गावापुरतं आपण सगळ्यांनी खचून प्रयत्न करूया आणि चांगल्या प्रकारचं निधी देऊया. यामध्ये आम्ही राष्ट्रवादी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. अजिबात कुठेही शंका कारण नाही. सगळे मत एक ना एक मत तुम्हाला पडेल. एक स्पष्ट एकच मत आहे आमच्या गावचे उमेदवार मोहनबाबू आझाद यांच्या पत्नी यांना ओळख करून मतदान करायचं, सहकार्य करायचं. गावांना आपल्या जीवाभावाचा माणूस आहे म्हणून सहकार्य करायचं. ही जाणीव आपण ठेवली तरच आपल्याला त्यांच्याकडे काय तर पुन्हा बोलायची पातळी मिळणार आहे. त्या हिशोबाने आपण त्यांच्यासाठी झटायचं, ते आपल्याला काहीतरी देणारच. हा उद्देश डोक्यात ठेवून सगळ्यांनी सहकार्य करायचं. आपला माणूस गावातला असो किंवा तालुक्यात असो, बाहेरच्या तालुक्यात केल्यानंतर आपण उदाहरण घेतो. आमच्या बापूचा आमदार शाही बापूचा आमदार ज्यांचं जसं उदाहरण देते का नाही, आता पण चेक जर झालं का नाही राज्यात पूर्ण तसं त्या मोहन बापूची बापू जायचं त्यांचे चेक जाहीर मी आपल्या वाकी जिल्हा एकूर जिल्हा परिषद गटातून उभा आहे. सगळ्यांनी मिळून मला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करा. मी तुमच्या कुठल्याही अडचणीला अर्ध्याराचं फोन करा, त्या ठिकाणी मला हजर आहे. दुसरं काय मला लई काय बोलता येत नाही, पण आपले सगळ्यांनी मिळून सहकार्य करा. तर मन धनाने सगळ्यांनी काम करूया आणि एकजुटीने चांगल्या पद्धतीने मला विजय करा एवढी नम्र विनंती. या जिल्हा परिषदेच्या आपल्या त्याचबरोबर वाकीतोले पंचायत समिती गणातून माझी पत्नी सुनीता दीपक गोडसे या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. तर या ठिकाणी आपण आता जी बैठक घेतली ती विशेष करून उद्या ज्याला वाकी गावातून आपण प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या वाकी गणातील विशेष करून वाकी गावातील लोक उद्याच्याला या मिटिंगसाठी उद्याच्या शुभारंभासाठी जास्तीत जास्त संख्येने यावी. ज्या डाटा आपण या ठिकाणी जे उपस्थिती आहे त्या प्रत्येकाने काय लोक काय अडचणीमुळे कोण दुधाचं टायमिंग आहे किंवा कोण बायगावी गेले असतील जे आले नाही त्यांनाही आपण स्वतः फोन करून सांगून प्रत्येकाने या ठिकाणी उद्याच्याला त्या शुभारंभाच्या याला प्रचाराचा सुरुवात करायला सर्व लोक आली पाहिजे. ते आता सांगितलं तर तसं नाही की एवढी गर्दी झाली पाहिजे की विरोधकांना सुद्धा वाटलं पाहिजे की सामोरचा अशा पद्धतीचा उद्याला आपण प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करूया. त्याचबरोबर आता सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्या गावातला उमेदवार आहे आणि मोहन बापू वाकी जे आहे त्या पद्धतीनं मी गायगावांमध्ये वाकीच्या जवळ 1-2 किलोमीटरचं गाव आहे. अगदी वाकीच्या खालची वाडी जशी असती तशा पद्धतीनं गायगाव नाही. त्यामुळं मी कदाचित वाकीचा आहे तुम्ही म्हणायला काही अडचण नाही. आणि वाकीचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी जसं बापूला आणि मलाही पंचायत समितीला सहकार्य करावं, चांगलं मतदान द्यावं. बापू एवढं देण्यापेक्षा माझं मत आहे बापूपेक्षा 2 मतं पंचायत समितीला जास्त पाहिजे की तुमची सगळ्यांची जबाबदारी आणि निश्चितपणानं आपण येणाऱ्या 15 दिवसांमध्ये बापूसाठी आणि माझ्यासाठी 15 दिवसात जी कष्ट घ्याल त्या कष्टाची जाणीव ठेवून आम्ही येणाऱ्या 5 वर्षात कधीही तुमच्याकडे म्हणजे तुम्ही केलेलं कष्ट आहे त्याची परतफेड करण्याचा कायम प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल. तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या, अगदी त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून असतील किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू द्या, पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या, त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. एक पाऊलही कधी आम्ही मागे राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. हा शब्द तुम्हाला देतो आणि सगळ्यांनी उद्यापासून प्रचाराला सुरुवात करावी.
आणि प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर वाड्या वस्तीवरती जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत आपलं उमेदवार आपलं 27 तारखेला चिन्ह मिळेल. 27 तारखेला माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजता मुदत संपल्यानंतर 3ला त्याच ठिकाणी लगेच चिन्हाचं वाटप होणार आहे. आणि सांगोला तालुका विकास आघाडी ही स्थापन केलेली रजिस्टर आघाडी असल्यामुळं सांगोला तालुक्यातले सर्व उमेदवार आपले जे आघाडीचे आहेत, दीपक आबाचे आणि चका पक्षाचे, त्या सर्व उमेदवाराला एकच चिन्ह मिळणार आहे. आता चिन्ह काय वेगवेगळे येणार नाही, त्यामुळे आपल्याला प्रचारातही काय अडचण नाही, पण ते चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचवायचं आहे. त्याचबरोबर आपले जे लोक बाहेर गावे आहेत, कोण काय कामाच्या निमित्तानं काय व्यवसाय ह्याच्या जे बाहेर गेलेले आहेत ते मतदार आले पाहिजेत. आता यात्रेचा कालावधी आहे, तिथलेही लोक जातात, त्याचंही नियोजन करून सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्यावा. तुम्ही केलेलं मतदान याची जाणीव ठेवून 5 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू हा शब्द देतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. सांगोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात वाकी गावामध्ये आज बैठक घेण्यात आलेली आहे. सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार, आपल्या सर्वांचे लाडके नेते, संयमी आणि युवा नेतृत्व आदरणीय डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे माजी लोकप्रिय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपली सांगोला विकास आघाडी ही स्थापन करून सांगोला तालुक्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हा विजयासाठी कार्यक्रम आखलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकतपूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय सन्माननीय सौ सिंधुताई मोहन आलदर आणि आमच्या वाकी गणाच्या उमेदवार सन्माननीय आदरणीय सौ तृप्तीताई स्मिताताई दीपक गोडसे, स्मिताताई दीपक गोडसे या उमेदवार आहेत आणि त्यांना भरभरून आपल्या वाकी गावामधून मोठ्या लीडनं मतदान करावं यासाठीची ही बैठक आहे. आणि सन्माननीय या ठिकाणी नेते मंडळी आहेत. आमचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमच्या वाकीचे प्रगतशील बागायतदार आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मोदीबाबाशी आणि सर्व सन्माननीय नेते, सर्वांची नावं मला माहीत आहेत. आणि दीपक आबांचे कट्टर सहकारी आदरणीय कराबाबा असतील, भाऊ असतील, सगळ्यांची नावं मला माहीत आहे. परंतु सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जाहीर आभार आहे. आणि उद्या सकाळी ठीक 9 वाजता मारुतीच्या मंदिराला नारळ फोडून माऊलीला नारळ फोडून आपण शुभारंभ करतोय. तर या कार्यक्रमासाठी सर्व युवकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आहे. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी सन्माननीय नेत्यांच्या आदेशाप्रमाणे संपन्न झाला असं जाहीर.